शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। सर्व काही बातम्या पाहायला मिळतील। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज महत्त्वाच्या अशा ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळत जातील। पीक विम्यामध्ये सहभागी आता ॲग्रिस्टॅक नोंदणी ई पीक पाहणे देखील बंधनकारक आहे। 31 जुलैपूर्वी हे करणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विम्यामध्ये सहभागी व्हायचे असेल तर आता 31 मे पूर्वी आता तुम्ही 31 जुलैपूर्वी हे सर्व काही कामे पूर्ण घ्यायची आहेत। आता 1 जुलैपासून ही सुरुवात पीक विमा भरण्यास होणार असल्याची माहिती। अकोला वाशिम जिल्ह्यात अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी। गेल्या 48 तासांमध्ये तुफान मुसळधार पावसाने शेती पिकांचे काही ठिकाणी नुकसान झालेले आहे। अतिवृष्टीची चित्रे समोर। महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी। आनंदाची बातमी म्हणजे पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेबाबत आहे। दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार असून त्यासाठी शेतकऱ्यांनी KYC करून ठेवावे असं सांगण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, नेमके हप्त्याचे पैसे कधी मिळणार ते आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल ते आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, सर्व काही माहिती पाहायला मिळेल। पीक विम्यातील बनावटगिरी आता थांबणार। काळ्या यादीतील शेतकऱ्यांना 5 वर्षे लाभ नाहीये। पीक विम्यातील आता बनावटगिरी ही थांबणार असून काळ्या यादीतील शेतकऱ्यांना 5 वर्षे लाभ मिळणार नाहीये। काही ठिकाणी पीक विमा वाटप होणार आहे। जिल्ह्यांची याद्या आलेल्या आहेत, पुढे आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला, तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल। उमरखेड बाजार समितीच्या सभेमध्ये आता शेतकरी कर्जमाफीचा ठराव उत्पन्न वाढवण्यासाठीही घेतला निर्णय। सध्या स्थितीला विचार केला तर अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळणार। नांदेड हिंगोलीमध्ये अतिवृष्टी। सध्या स्थितीला उर्वरित मराठवाड्यातील अनेक अद्याप पिकेही ऑक्सिजनवर पाहायला मिळत आहेत। ढगाळ वातावरणाने आशा पल्लवीत। अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाला गती द्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे म्हणणे पाहायला मिळत आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकर गती द्यावी अशी माहिती। बांगलादेश बॉर्डर बंदीचा कांदा निर्यातीला फटका। शेतकरी व्यापारी अडचणीत आलेले आहेत। दर गडगडलेले असून सध्या स्थितीला बाँड्रीचा फटका। नवीन पीक विमा योजनेत सोयाबीन कोटे। केंद्र व राज्य सरकारने किमान 5,728 कोटी रुपये वाचवल्याने ही रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार। अल्प पावसामुळे पेरण्या रखडतच। सध्या स्थितीला दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे। पेरणीमध्ये रखड। येवला तालुक्यात मका मूग क्षेत्र वाढले। कापूस पिकांचे क्षेत्र घटले। सध्या स्थितीला 86% ह्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। उडीद मुगाकडे शेतकऱ्यांची पाठ। आतापर्यंत 76 हेक्टरवरच पेरणी। वाशिम तालुक्यात घटले क्षेत्र। पावसाला विलंब झाल्याचा परिणाम अन्य पिकांचा पर्याय आहे। तसेच सोयाबीन क्षेत्रात काही भागात वाढ। पहिल्या टप्प्यामध्ये 137 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। नेमके कोणत्या जिल्ह्यात आता पीक विम्याचे पैसे देखील जमा होत आहेत ते आपण बघणार आहोत। एकंदरीत विचार केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये 137 कोटींचा पीक विमा नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे। आणखीन 2 टप्प्यामध्ये पैसे मिळणार असून जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत, जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। कोणत्या जिल्ह्यात आपण नावे बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ बघत चला। पहिला जिल्हा लातूर आहे व अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार ते आपण पुढे बघूयात। मराठवाडा विदर्भामध्ये 195 मंडळामध्ये अतिवृष्टी। कोकण, पश्चिम मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय। कारण पावसाने चांगलीच उघडीप दिलेली होती। पेरलेल्या पिकांना जे आहे ते आता चांगला दिलासा मिळालेला आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये। पावसाबाबत अपडेट। राज्यातील 6 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। विदर्भामध्ये पुढील 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज कायम। राज्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। राज्यातील 6 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर झालेला असून आता पुढील 5 दिवस पावसाची शक्यता राहील। हा अंदाज शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा। काही भागात मध्यम पाऊस होणार आहे तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता ही आता वर्तवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागात पाऊस झाला का नाही सांगा। पीक विम्याबाबत आता खुशखबर पुढे आपण बघूयात। जून अखेर उद्दिष्टांच्या 70% पीक कर्ज वाटप। पीक कर्ज वाटपासाठी बँक स्तरावर शिबिरांचे आयोजन करावे। जून अखेर आता उद्दिष्टांच्या 70% पीक कर्ज वाटप करा अशी मागणी।
पीक कापणी प्रात्यक्षिक प्रयोगावरच आता ठरणार नुकसान भरपाईची देखील आपल्याला बातमी पाहायला मिळत आहे। पीक कापणी प्रात्यक्षिक प्रयोगावरच आता ठरणार असून नुकसान भरपाई संदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी बातमी आता समोर आलेली आहे। राज्यातील शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये पावसाची काय स्थिती आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणारे जिल्हे व तालुक्यांची यादी जाहीर झालेल्या आहेत। आता शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात नेमकी रक्कम पीक विम्याची कधी मिळणार ते तुम्हाला पाहायला मिळेल व तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा। तुमच्या भागाची आपण बातमी नक्कीच देऊ। यामध्ये जर विचार केला तर आता परभणीसाठी सरकारकडून 58 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्यास आता मंजुरी मिळालेली असून तालुक्याने अशा प्रकारची पीक विम्याची रक्कम मिळणार आहे। यामध्ये परभणी जिल्हा देखील आहे। तसेच आता यापेक्षा वेगळी रक्कम लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा या तालुक्यात देखील आता वाटप केले जाणार असून व लातूर जिल्ह्यात देखील हे पैसे मिळणार आहेत। अजून कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात मिळणार ते आपण पुढे बघणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून आता मिळण्याची शक्यता मावळली। खरेदीची मुदत संपण्यास 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। सध्या स्थितीला विचार केला तर आता धान खरेदीचीही आता तारीख वाढेल असं वाटत होतं, मात्र आता ही प्रतीक्षा मावळली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। शेतकऱ्यांना मुबलक बियाणे खते उपलब्ध करून द्यावे, येवल्यात भुजबळांकडून खरीपासह विविध विकास कामांचा आढावा हा जाहीर करण्यात आलेला आहे। एकंदरीत विचार केला तर आता पेरणीची घाई ही शेतकऱ्यांनी सध्या स्थितीला सुरू देखील केलेली आहे। कल्याण बाजारामध्ये नंबर 1 तर पिंपळगाव बाजारात उन्हाळ कांद्याला चांगला भाव। एकंदरीत विचार केला तर कल्याण बाजारात नंबर 1 कांद्याला चांगला दर मिळत आहे। एकंदरीत जर विचार केला तर कांद्याच्या दरामध्ये काहीशी सुधारणा झालेली शेतकऱ्यांना दिलासा नक्कीच मिळू शकतो, मात्र अद्याप तरी चांगली सुधारणाही झाली नाही। अन्यथा फळपीक विमा आता अर्ज होणार रद्द। एकंदरीत जर विचार केला तर काही चुका जर केल्या तर तुमचा जो फळपीक विमा योजनेचा अर्ज आहे तो तुम्ही आता इथून पुढे नीट लक्ष घेऊन आता भरा, नाहीतर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। मे महिन्यातील पावसाचा विविध पिकांना फटका बसलेला होता। 2 तालुक्यामध्ये नुकसान झालेले होते। तसेच विचार केला तर शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे, जेणेकरून जे काही पिकांचे नुकसान झालेले आहे त्या पिकांची भरपाई मिळून जाईल। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पुढील पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणारे टप्प्यातील जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। आता पहिल्या टप्प्यात काहींना रक्कम मिळणार आहे तर काहींना दुसऱ्या टप्प्यात मिळणार आहे, मात्र बरेच असे शेतकरी आहेत की त्यांना रक्कमच मिळत नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही KYCचं काम पूर्ण करून घ्या। आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून फायदा होईल। तसेच आता पीक विमा मिळणारा पुढचा जिल्हा यामध्ये जाहीर झालेला आहे व पुढचे तालुके या ठिकाणी आता जाहीर झालेले आहेत। एकंदरीत विचार केलं तर पाथरी तालुक्यात 29 कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप केले जातील। तर शेतकरी मित्रांनो, पूर्णा तालुक्यामध्ये 34 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता वाटप करण्यात येणार आहेत, वितरित करण्यात येणार आहेत। यामुळे दिलासा। महत्त्वाची बातमी आहे सध्या स्थितीला कांद्याच्या बाजारभावासंदर्भातील काही बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। मात्र अद्याप तरी म्हणावाशी सुधारणा कांद्याच्या दरामध्ये झाली नसल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। तसेच कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही, शेतकरी मित्रांनो तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अद्याप तरी कर्जमाफीचा निर्णय नाही, पुढे खुशखबर आलेली आपण बघू। ॲग्रिस्टॅकसाठी आता संयुक्त खातेदारांची अडचण। ॲग्रिस्टॅक नोंदणी केली का? केली नसेल तर लवकर करून घ्या, नाहीतर तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार नाहीत। PM किसानचे पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते, त्यामुळे ॲग्रिस्टॅकवरती नोंदणी करणे हे गरजेचे। महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांकरिता। शेतकरी मित्रांसाठी अखेर राज्य सरकारचा निर्णय जाहीर झालेला असून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत। पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना आता 34 कोटी रुपये सरकार देणार असून हे पैसे पीक विम्याचे पाहायला मिळत आहेत। ही सर्व काही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल। बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून लगेच त्या पाठोपाठ सेलू तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 35 कोटी रुपयांचा निधी हा जमा केला जाणार
जाणार आहे। यामुळे या भागातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो। ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही। अजून कोणत्या जिल्ह्यात रक्कम मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वाटप होईल ते आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। रावेर येथे दमदार पावसाअभावी शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट, आर्थिक फटका सहन करावा लागणार। ओल नसल्याने निम्मे बीजांकुर जमिनीतच झाले नष्ट। बीजांकुरांवर सध्या स्थितीला क्रमाने हल्ला केलेली नासाडी। शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। आता लक्ष देऊन बघा। गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार महसूल मंत्री बावनकुळे यांची गवाही पाहायला मिळत आहे। आता ज्या शेतकऱ्यांना गरज आहे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी थेट केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिलेली असून आता याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणामध्ये होऊ शकतो। एकंदरीत विचार केला तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची देखील गरज होती। अशा शेतकऱ्यांची आता कर्जमाफी सरकारकडून केली जाणार असल्याची माहिती। बँकांवर गुन्हे नोंदवण्याचे निर्देश, जिल्हा नियोजन समितीची बैठक। 754 कोटींच्या वार्षिक खर्चाचा घेतला आढावा। यवतमाळ पालिकेत लवकरच नवीन प्रशासक। आता बाबुळगावचे वीज उपकेंद्र पळवले। नेर तालुक्यामध्ये बँकांवर आता गुन्हे नोंदवण्याचे निर्देश देखील जाहीर झाले। हत्तीबरोबरच डुकरांचाही हैदोस, शेतीतून पीक घरी येणार काय? वाघाची दहशत कायम, पेरणी झाल्यापासूनच वन्यजीवांची धुडगूस देखील सुरू आहे। एकंदरीत विचार केला तर जंगला जवळची हजारो हेक्टर जमीन पडीक असून सध्या स्थितीला माहिती। गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार महसूल मंत्री बावनकुळे यांचं विधान आता हे पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल। आता एकंदरीत विचार केला तर कर्जमाफी ही होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाहीये। कर्जमाफी आता ही होणार आहे। महत्वाची बातमी आपण पाहिलेली आहे। तसेच पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकर वाटप केले जाणार असून या योजनेचे पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर महत्वाचं काम म्हणजे केवायसी करा। मोबाईल नंबर से आधार कार्डशी लिंक करा। आधार बँक लिंक देखील करणं गरजेचं आहे, हे देखील लक्षात ठेवा। तसेच आता पीक विमा कुठे मिळणार त्याबाबतची अपडेट पुढे आपण नक्कीच पाहणार आहोत। पुढचा व्हिडिओ लवकर येत आहे, पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। धन्यवाद।